नमस्कार मित्रांनो. तर आपल्याकडं 3 हँडसेट आहेत जे की रिस्टार्ट मारतात. किती मिनिटाला? 3 मिनिटाला. ह्या गोष्टी तुमच्यासोबत बी घडू शकतात, जे की तुमच्याकडं डिस्प्लेला आला असेल किंवा जर तुम्ही पॅनल हिट मारून काढत असाल किंवा पॅनल चेंज करत असाल आणि जर काळजी नाही घेतली तर हे तुमच्यासोबत ही गोष्टी घडणारच आहेत. तर बघू शकता आपण टायमिंग लावलेला 3चा आपण. तर 3 मिनिटाच्या आत तुम्हाला रिस्टार्ट होताना दिसतील या गोष्टी. आणि त्या गोष्टी वॉटर डॅमेज असतील किंवा ड्रॉप डाऊन असेल किंवा रिपेअर केला असेल कोणी किंवा कॉम्बो चेंज केला असेल डिस्प्ले किंवा तुमचं पॅनल चेंज केला असेल किंवा चार्जिंग फ्लेक्स चेंज केला असेल, त्यामुळं होणाऱ्या ह्या गोष्टी इथं. तर बघू शकता तिन्ही मोबाईल तुम्हाला रिस्टार्ट होताना दिसतील, बंद पडताना दिसतील आणि कंटिन्यू हे होतच राहणार आहे. तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी चेक कराव्या लागतील, पण तुम्हाला मी बेसिक काही कॉमन गोष्टी सांगणार या व्हिडिओमध्ये की त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा प्रॉब्लेम एक 90% सॉल्व्ह होईलच. बऱ्याच गोष्टी बघू शकता 2 मिनिटालाच रिस्टार्ट झालेला आहे, 2 मिनिट 10 सेकंदाच्या आसपास एक मोबाईल. आणि कस्टमरनं ह्याचं पॅनल चेंज केलेलं आहे, बाहेर कुठेतरी कॉपीवाला पॅनल टाकलेला आहे. अजून एक आहे आपल्याकडं सेम 14+ आणि एक 15 आहे. तर यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची तुम्हाला हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघू शकता रिबूट झालेला मोबाईल ऑटोमॅटिक. हे पण बघू शकता 2 मिनिट 30 सेकंदाच्या आसपास मोबाईल रिस्टार्ट झालेला आहे. आता हा पण दुकानदारने क्या पॅनल बदलण्यासाठी खोललेला आहे आणि बघू शकता याचा तर प्रॉब्लेम तुम्हाला वरी दिसेल. याचा जे प्रॉब्लेम आहे तुमचा कुठं आहे, वायरलेसचे जे फ्लेक्स आहे ह्या ठिकाणी बघू शकता कट आहे, दिसतंय. तर हे कॉपी पॅनल टाकलेलं आहे. जुनं जे बॅक पॅनल आहे त्याचंच बाकीचं मटेरियल काढून ह्या कॉपी पॅनलला बसवलेलं आहे. आणि तिसरा मोबाईल आणखीन 2 मिनिटावर आहे. बघू शकता असे 3 मोबाईल आहेत आपल्याकडं जे की आपल्याला प्रॉब्लेम याचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघू शकता तिसरा मोबाईल पण आपला रिस्टार्ट झालेला आहे, पण हा मोबाईल प्रॉब्लेमसाठी आलेला नाही आपल्याकडं. हा तर आपल्याकडं कॉम्बो चेंज करण्यासाठी आला आहे. तर पहिलं तर तुम्हाला फर्स्ट सांगतो यामध्ये की या मोबाईलमध्ये जी पॅनिक रिपोर्ट बनतो सेटिंगमध्ये, आता जे बेसिक काम करणार आहेत त्यांच्यासाठी पॅनिक रिपोर्ट वगैरे काही सांगणार नाही ह्या व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर पहिलं जे आहे, तुम्ही ज्यावेळेस डिस्प्ले चेंज करताय 13च्या नंतरचे जे मॉडेल आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डिस्प्लेसोबत प्रॉक्सिमेटली सेन्सर येतो, बघू शकता हे. आणि हे सेन्सर जर तुमच्या हातानं कटला तर तुम्हाला कंपल्सरी या सेन्सरला चेंज करावं लागेल. आणि हे जर कट असेल तुमचं किंवा याच्यामध्ये पाणी लागलेलं असेल, वॉटर डॅमेज असेल, तर तुम्हाला हे कंपल्सरी चेंज करावं लागेल. तर आपण ह्या डिस्प्लेला लावलेलं नाही. तर चला तर आपण पहिलं तर ह्या डिस्प्लेला आपण प्रॉक्सिमेटली सेन्सर लावून आपण चेक करू की हे रिस्टार्ट मारतो का नाही. तर काढते वेळेस आपल्याला जे जुना डिस्प्ले आहे तुमचा त्या डिस्प्लेचं व्यवस्थित काढायचं, नॉर्मल 250वर हिट वगैरे ठेवून. त्यानंतर याचं जे लॉक असतं स्क्रू वगैरे, हे लॉक आपल्याला प्रॉपर लावायचं आहे, नाहीतर तुम्हाला फेस आय डीला पण प्रॉब्लेम देऊ शकतो आणि तुम्हाला प्रॉक्सिमेटली सेन्सरला पण प्रॉब्लेम देऊ शकतो. जर कटला तरी देखील तुम्हाला फेस आय डीला प्रॉब्लेम देईल. त्यानंतर तुम्हाला 3 मिनिटाला हमखास रिस्टार्ट होईल.
बघू शकता आपण याला जे आहे सेन्सर लावलेला आहे, कॉम्बो पण फिट केलेला आहे. तर आपण याला एक 3 मिनिटापेक्षा जास्त आपण टायमर लावून ठेवू आणि चेक करू याला. तर बघू शकता मित्रांनो, 3 मिनिटापेक्षा जास्त टायमिंग गेलेला आपला. म्हणजे जर तुम्ही डिस्प्ले बसवते वेळेस चुकून तुमच्या हातानं अप्रॉक्सिमेटली सेन्सर कट झाला किंवा बसवते वेळेस कनेक्टर डॅमेज झाला किंवा तुम्ही तुटलेला आहे आणि त्याला अँड्रॉइडसारखं लावलाच नाही, जसं की अँड्रॉइडचं तुम्ही अप्रॉक्सिमेटली सेन्सर कधी कधी काढून टाकता प्रॉब्लेम वगैरे आला की, जर ह्याचं पण तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न केला तर तुमचा मोबाईल काय होईल, 3 मिनिटाला रिस्टार्ट, कंपल्सरी 3 मिनिटाला रिस्टार्ट होईल. आणि एक त्यामध्ये पॅनिक रिपोर्ट पण बनतो. तर पॅनिक रिपोर्ट पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो. तर त्याची पूर्ण डिटेलसाठी एक व्हिडिओ करणार आहे, कंप्लीट जितके बी पॅनिक आहेत प्रत्येक मॉडेलचे त्यासाठी करणार आहे. तर आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचं आहे प्रायव्हसी, त्यानंतर यायचं तुम्हाला ॲनालिटिक्स आणि त्यामध्ये यायचे तुम्हाला ॲनालिटिक्स डाटामध्ये. तर ह्या ठिकाणी बघू शकता जितक्या वेळेस मी तुमचा मोबाईल रिस्टार्ट मारलेला आहे, फक्त हे मोबाईल एक वेळेस रिस्टार्ट मारलेला आहे, त्याची डेट आहे 26/11 कसली डेट आहे, तर 26/11ला तुमचा रिस्टार्ट झालेला आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रोल केलात वरी तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या iOS पण दाखवेल मध्ये आणि टायमिंग पण दाखवेल. बघू शकता 26/11/2025ला आपला मोबाईल 11:18 आणि 11 सेकंदाला रिस्टार्ट मारलेला आहे. आणि त्यामध्ये बघू शकता एक SMC नावाचा पॅनिक बनलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट करून ठेवा. तुमच्याकडे जर 15 आला असेल आणि यामध्ये जर तुम्हाला SMC पॅनिक बनला X0, हे जे कोड आहे 100000 5 वेळ 0, तर हा जर कोड त्यामध्ये बनला तर तुम्हाला काय चेंज करायचे आहे, अप्रॉक्सिमेटली सेन्सर. तर असे वेगवेगळे कोड वेगवेगळ्या पॅनिकमध्ये बनतात. तर त्यावर आपण डिटेल व्हिडिओ करणारच आहेत लवकरच. तर यामध्ये बघा माईक 2 आउटबॉक्स 1 नॉट रेडी. तर यामध्ये एक माईक पण असतो अप्रॉक्सिमेटली सेन्सरवर, ते लावलेलं नाही म्हणते. तर बरेच जणांना अप्रॉक्सिमेटली सेन्सरचा असा प्रॉब्लेम आला तर बरेच जण काय करतात, काढून बघतात. तर काढून नाही तर त्याला कंपल्सरी काय करावं लागतंय, लावावं लागते त्या ठिकाणी. जर CPUला ते सगळे ॲक्सेसरीज भेटल्या तरच मोबाईल चालतो. एक जरी ॲक्सेसरीज तुम्ही डिस्कनेक्ट केला तर काय होतं, त्यानं कंटिन्यू 3 मिनिटाला रिस्टार्ट मारत राहील. तर बघू शकता यामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त मोबाईल चालू झाला आपला. तर हे मोबाईल आपण ठेवू साईडला. तर आपल्याकडे एक ॲक्च्युअल प्रॉब्लेम अजून एक आलेला आहे की हा मोबाईल काय होतो 3 मिनिटाला रिस्टार्ट मारतो. तर कस्टमरनं काय केलेलं आहे, ऑलरेडीच पॅनल बदलताना ह्याचं जे वायरलेस आहे तर वायरलेसवर पण सेन्सर असतात. तर त्यांना फ्लॅशलाईट पण बघू शकता इथं तोडून टाकलेला आहे. आणि हा पण जे मोबाईल आहे तर हा पण मोबाईल बघू शकता याची फ्लॅशलाईट बंद आहे. तर दोन्हीचे पण आपण पॅनिक रिपोर्ट चेक करू. तर याचा जे पॅनिक रिपोर्ट आहे, परत एकदा आपल्याला प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. त्यानंतर त्याचं आपल्याला ॲनालिटिक्समध्ये, त्यानंतर त्याच्या आपल्याला ॲनालिटिक्स डाटा. यामध्ये बघा हे मोबाईल जेवढ्या वेळेस स्विच ऑफ झाला असेल मोबाईल परचेस केल्यापासून त्यावेळेसचा पूर्ण डाटा यामध्ये सेव्ह होतो. तर आपल्याला यायचं आहे P पॅनिकमध्ये. तर बघू शकता हे मोबाईल जवळपास 19/11 पासून त्याच्या अगोदरपासून फर्स्ट पॅनिक बघा कधी बनलेलं यामध्ये बनलेलं 19/11 म्हणजे 19 तारखेला या मोबाईलला प्रॉब्लेम झालेला. आज आहे 26 तारीख. तर यामध्ये बघू शकता दररोज त्याचा मोबाईल रिस्टार्ट मारला 19ला 20ला 22ला 23ला. तर आज जी तारीख आहे यामध्ये
लास्ट तारीख बघू आपण. लास्ट तर आपल्याला चेक करायचं असतं त्या लास्ट डेट आणि लास्ट त्याचा टायमिंग. तर लास्ट डेट आहे 26/11. टायमिंग बघा यामध्ये जी बी काही टायमिंग आहे 11:16 आत्ता रिस्टार्ट झालेला आहे. आणि यामध्ये बघू शकता याचं जे पॅनिक आहे, याचं जे कोड बनलेलं आहे SMC पॅनिक, आणि कोड बनलेला आहे यामध्ये X0 जवळपास 40000. त्यामध्ये बनला होता आपला 1, यामध्ये बनला आहे 4. म्हणजे ह्याचे जे पॅनिक आहे हे पॅनिक असतो तुमचं वायरलेससाठी. तर यामध्ये पण आपण चेक करू. ह्याचा पण फ्लॅश लाईट बंद आहे पाठीमागचा, ह्याचा पण पॅनल कस्टमरनं चेंज केलेलं दुकानदारनं. तर परत आपल्याला याच्या पॅनिक रिपोर्टमध्ये जायचं आहे. तर पॅनिकसाठी तुम्हाला यावं लागेल परत प्रायव्हसीमध्ये, त्यानंतर तुम्हाला यावं लागेल अनॅलिटिक्स डाटा. त्यानंतर बघा ही मोबाईल बघा, म्हणजे याचं पॅनल कधी बदललं ते पण आपल्याला ह्या डेटमध्ये कळेल तुम्हाला. तर कस्टमर त्यांच्याकडं 25 तारखेला मोबाईल आलेला. पहिला रिस्टार्ट कधी मारलेला आहे त्याचा 25 तारखेला 12:16. म्हणजे 12:15 वाजता काल दुपारी मोबाईल त्याचा रिस्टार्ट मारायला चालू झालेला आहे. आणि जेवढ्या वेळेस बी रिस्टार्ट मारलं तेवढ्या वेळेस त्याचं पॅनिक रिपोर्ट बनलेला आहे. लास्ट रिपोर्ट आहे 26/11चा, जे की आताचा 11:17 रिस्टार्ट मारलेला आहे मोबाईल. तर यामध्ये देखील जे पॅनिकचा रिपोर्ट आहे सेमच बनणार आहे ह्याच्यामध्ये पण, बरोबर आहे. कारण ह्याचं पण काय प्रॉब्लेम आहे, वायरलेसचाच आहे. तर यामध्ये पण बघू शकता तुम्ही जे झाला रिस्टार्ट, ह्याचं पण X0 0X4000000. हां, तर हे पण रिस्टार्ट झाला बघू शकता. तर हे जर पॅनिक तुमच्याकडे बनला तर तुम्ही काय चेंज करायचं, त्याचं वायरलेस फ्लेक्स चेंज, किंवा तुम्ही चेंज करून जर रिस्टार्ट मारत असेल तर तुमचं नंतर त्याच्या सर्किटमध्ये जे की मदरबोर्डमध्ये जाऊ शकतो. तर बघू शकता आपण याला जे की 14+ आहे आपला, म्हणजे वायरलेस कट आहे याचा, आणि यामध्ये फ्लॅश लाईट पण नाही, तुटलेली आहे. तर त्यासाठी आपण काय लावलेलं आहे, वायरलेस लावलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण चेक करूया आता. पासवर्ड आहे, पासवर्ड 10-12-03 10-12-03. जर तुम्ही मोबाईल ऑन केला आणि नंतर लावला तर आणखीन 3 मिनिटाला रिस्टार्ट मारल त्यानं. पण एक बार रिस्टार्ट मारला त्याच्यानंतर रिस्टार्ट नाही मारणार त्यानं. तर बघू शकता आपण याला जे वायरलेस लावलेलं आहे, वायरलेस लावून आपण याची जे टायमिंग आहे ते स्टार्ट केलेलं आहे. तर आपण याला 2 ते 3 मिनिट आपण ठेवू, त्यानंतर आपण चेक करू की आपला जो प्रॉब्लेम आहे की 3 मिनिटाला रिस्टार्ट कर, तो ह्या मोबाईलचा सॉल्व होतो का नाही. तरी हा पण सेमच प्रॉब्लेमसाठी आलेला आहे, आणि दोन्हीचे सेम पॅनिक असल्यामुळे आपण एकच मोबाईल आता सध्या रिपेअर करतोय. मिनिटापेक्षा आपलं जास्त झालेला म्हणजे याचा प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला, बरोबर. तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.